तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत आहात. आणि मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये मी आलो आहे माझ्या घराच्या इथून सगळ्यात जवळ, जिथे जवळ आहे पार्क तिथे. आणि सध्याला मी आहे बसलेलो या बाकड्यावर. पाठी बघू शकता तुम्ही, तलाव आहे हे बघा. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट मी तुम्हाला दाखवतो, या तलावामध्ये पाळीव डक्स ठेवलेले आहेत. हे बघा, सर्व फिरत आहेत आणि खूपच मस्त वातावरण आहे. आणि मी आताच कॉलेज सुटलं, आज बायोचं लेक्चर होतं म्हणून आमचं बायो नाही तर आम्ही निघून आलो. तर आता मी थोडा वेळ इथं बसतो, शूटिंग करतो आणि मग घरी जाऊया. आणि मला इथून काही इम्पॉर्टंट गोष्टी पण घेऊन जायच्यात, नॅचरल आहेत त्या. तर माझ्या फिश पॉईंटसाठी पाहिजे त्या घेऊन जायच्यात जर भेटल्या तर. मी तुम्हाला सांगतो की हे जे डक्स आहेत हे इथं नॅचरली नाही आलेत, ह्यांना इथं आणलेलं तर त्यांनीच त्यांची पॉप्युलेशन वाढवली आहे नॅचरली. कारण की हे पॉईंट खूप जास्त मोठं आहे, तुम्हाला मी एकदा दाखवतो. हे बघा, खूप जास्त मोठं पॉईंट आहे हे. तर त्यामुळे इथंच राहून ते नॅचरली वाढलेत. आणि ह्यांना खायला पण फिशेस वगैरे खातात आतमधल्या, तर नॅचरलीच वाढलेत. फक्त ह्यांना काही केअर टीप वगैरे लागत असेल तर त्यामुळे. काय बघतो रे? व्हॉट आर यू सीइंग ब्रो? कम यार. तर मित्रांनो, ह्यांना सगळं लागतं. अशी होती इन्फॉर्मेशन. बघा इथे पण आहेत, तिथे मध्ये एक बाकडा, तिथे मी जाऊन तुम्हाला दाखवतो. कारण की तिथून 360 व्ह्यू येतो. आणि तिथे एक मध्ये वडाचं झाड आहे, म्हणजे असं चारी साईडनी पाणी आहे आणि तिथून आपल्याला बसू शकतो आपण तिथं जाऊन. खूपच जास्त मस्त व्ह्यू येतो तिथून. हा बघा, पॉन्ड आहे तो, आणि मोठा आहे, भरपूर खोली आहे. आणि इथे आहे ती जागा जिथे की इथे मध्ये वडाचं झाड आहे आणि इथे बाकडे आहेत बसायला. आणि इथेच अंडी वगैरे घालतात ते आणि त्यांची पॉप्युलेशन वाढवतात. कोणी त्याला छेडछाड करत नाही, कारण की इथली लोकं खूप डिसिप्लिन आहेत. आणि कोणीच काही करत नाही, कोण घेऊन जात नाही का वगैरेला, कोणच काहीच होत नाही यांना. म्हणजे खूप जास्त नॅचरल जागा आणि पीसफुल जागा आहे. मेन गोष्ट म्हणलं तर त्या स्पॉटवर जिथं 360 डिग्री अँगल भेटतो पाण्याचा. चारही साईडनी पाणी आहे, मध्ये आपण आहे सध्याला. आणि इथे तुम्ही बघू शकता एक मोठं वडाचं भलं मोठं झाड आहे आणि इथे बसायला बाकडे वगैरे आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट, मी स्पेशल गोष्ट दाखवतो. जी ही जागा दिसते का तुम्हाला, ही जी सर्व मधली पाण्याच्या बाजूची, तर इथे हे बघा, इथे बदक बसला आहे. हे बघा, इथे अजून इथे जो बदक बसला आहे ना, जर त्यांनी बहुतेक अंडी घातली असतील तर त्यामुळे तो थोडासा म्हणजे जवळ येऊन देत नाही आपल्याला. तर ह्याच जागेवर ते अंडी घालतात, त्यांची पॉप्युलेशन वाढवतात. आणि इथे आपण पीसफुली बसू शकतो, ते जास्त आवाज नाही करत, काय नाही करत. आणि मी तुम्हाला एकदा पॉईंटचा व्ह्यू पण दाखवून देतो. हे बघा, पॉईंटचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. मित्रांनो, विचार करा, MIDC एरिया असूनसुद्धा ही जागा एवढी हिरवीगार आहे, म्हणजे किती भारी जागा असेल. तुम्ही विचार करा ना. कारण की एवढी पोल्युटेड एअरमध्ये सुद्धा इथे झाडं किती भारी जगलेत. आता आपण पुढे जाऊया. पुढे एक विहीरसुद्धा आहे, जिथून पॉन्डमध्ये म्हणजे जेव्हा पाणी वाढतं पावसाळ्यात तर तेव्हा तिथून पाणी येतं, तेव्हा ते पण मी तुम्हाला दाखवतो. चला जाऊया तिथे विहिरीजवळ. आणि ही विहीर आहे खूप जाम खोल. आणि तुम्हाला एक गोष्ट मी सिस्टीम दाखवतो. हा आपली म्हणजे वॉकिंग स्टेप आहे. तर इथे मध्ये खड्डे का केलेत, कारण की या साईडला विहीर आहे, विहिरीतनं पाणी भरलं का इकडे पास होतं. तर सध्याला इथे विसर्जन केलं असं मला वाटतं आहे तरी, कारण की इथे फुलं वगैरे पडलेत. तर त्यामुळे असं वाटतं की विसर्जन वगैरे झाले तिथे गणपती वगैरेचे किंवा देवी वगैरेचे. बट जेव्हा पावसाळ्यातनं म्हणजे इथं पाणी जातं पावसाळ्यातून, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे पाणीलेत इथून असं पाणी जातं डायरेक्ट पॉन्डमध्ये. हे बघा, पॉन्डमध्ये तुम्ही बघू शकता हे पाणी हलतं, तिथं फिशेस आहेत भरपूर. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी पावसाळ्यात आलेलो तर तेव्हा मी इथेच खाली साप बघितलेला. थोडं लांबच राहतो कारण की इथे खाली साप आहेत भरपूर. नानेटी मला माहीत नव्हतं कोणता साईड, मला माहीत तर इशारी नव्हता तो. नानेटी छोटा साप होता. तरी तुम्ही बघू शकता इथे किती जास्त म्हणजे जास्त खोल आहे. आणि रिफ्लेक्शन बघा, असं वाटतच नाही विहीर आहे. तर आता पुढे जाऊया, पुढची लोकेशन आहे काय ह्याच्यामधली तर ती बघूया. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथले लोक झाडाने किती सिस्टमॅटिकली ग्रो करतात. आता हे जास्वंदीचं झाड आहे, बट ह्या जास्वंदीच्या झाडाला फुल्ली शेप देण्यासाठी यांनी कटिंग केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती भारी शेप दिसतो या जास्वंदीचा, फुल्ली ग्रो झालेली आहे. तसेच पुढेही झाड आहेत, हे बघा, इथे पण खूप जास्त मेंटेनन्स करतात. आणि खूपच भारी जागा आहे, तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. ॲड्रेस मी लास्टला सांगेल, बट जेव्हा माझे 100 सबस्क्रायबर होतील तेव्हा मी ह्या जागेचा ॲड्रेस सांगेल. हां, जर ज्यांना माहिती असेल तर त्यांनी प्लीज नका सांगू, कारण की
माहिती. आणि हे बघा तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवतो. ही बघा दगडावर दगड ठेवला आहे प्रकृतीचं. माणूस तर एवढा मोठा दगड नाही ठेवू शकत कोणत्या दगडावर, प्रकृतीने बनवलेलं आहे बघा. दगडावर दगड, आणि दगड असा ठेवला की तो पडतही नाही बघा. खूप भारी व्ह्यू आहे. आणि इथे पण दगड आहेत सगळी, म्हणजे ती सिस्टमॅटिकली नाही लावले, ती प्रकृतीच. आणि या साईडला असा पॉन्ड आहे मोठा, इकडं अशी मस्त झाडं आहेत, इथे मस्त झाड असून तिथं, आणि ही मस्त पायवाट. एवढं मस्त वाटतं ना मित्रांनो. मला तर अभिमान वाटतो, कारण की आपल्या घराच्या जवळ एवढी सुंदर जागा, मी पहिले जिथे राहायचो तेव्हा एवढी सुंदर जागा मी माझ्या आयुष्यात नव्हती बघितली. बट इथं मी रोज येऊ शकतो, रोज पीसफुली जॉगिंग करू शकतो, एक्सरसाइज करू शकतो. सध्या तरी मी आपल्या आतमध्येच करतो सकाळी 5 वाजता उठून. बट 5 वाजता व्लॉग बनवायला नाही होत, त्यामुळे नाही करत. बट उद्यापासून आपण ट्राय करूया व्लॉग पण बनवायचं, कारण की सकाळी उठून कोणाला त्रास देत नाही, मस्त फ्रेश होतो आणि जातो गप. तर आता बघू शकता तुम्ही, मी आता चालतो आहे फुटपाथवर आणि मस्त झाडं वगैरे वरती आलेली आहेत. तर आता घरी जाऊया. आणि हा बघा पॉन्डचा व्ह्यू, आपण तिकडून आलो आहे त्या झाडाच्या आतमधून असं, आणि आपण इथे थांबलेलो, इथून आपण परत मागे गेलो आणि असं आलं. तर आता जाऊया घरी. आणि छान होता पॉइंट, छोटासाच आहे पण खूप भारी आहे, म्हणजे पीसफुल वाटतं इथं आल्यावर. सगळी टेन्शन विसरून जाईल तुम्ही इथं आल्यावर, आणि मला तर कॉन्टेंट भेटतोयच. तर मित्रांनो सध्याला मी आलेलो आहे इथे जॉगिंग करण्यासाठी, आणि तुम्ही बघू शकता माय पार्टी सनसेट होता, आता दिसणार नाही तर मध्ये हे आलं आहे. तर त्यामुळे तर आता जॉगिंग मला पूर्ण 3 राऊंड मारायचे आहेत सेक्टर 12चे. आता हा पहिलाच आहे, आता हा पहिला चालून, दुसरा थोडा अपग्रेड म्हणजे थोडा फास्ट चालून, आणि तिसरा धावून. आता चला करूया. तर मित्रांनो सध्याला मी झालेलो आहे, आणि आत्ता वाजलेले आहेत 6:45. आता वरती घरी जातो आणि हातपाय वगैरे धुवून देवाबत्ती केली असेल, नसेल गेली तर मी करतो, आणि मग अभ्यासाला चला. मित्रांनो फायनली आता अभ्यास संपला आहे, आणि आता झोपायची वेळ झाली. 11ला मी एक्झॅक्ट झोपतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. मिळूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.